दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटातर्फे ईशान्य मुंबईत निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे, भास्कर जाधव, संजय राऊत, आदित्य ठाकरे त्याचबरोबर अंबादास दानवेंसह इतर नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि महापालिकेत ठाकरेंची शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान आज ठाकरे गटाचं ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर पार पडणार आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे, भास्कर जाधव, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे याचबरोबर इतर नेते सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेना ठाकरे गटातर्फे ईशान्य मुंबईत या निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी पालिका निवडणुकांमुळे या शिबिराला महत्त्व प्राप्त झालंय। या शिबिरात उद्धव ठाकरे, भास्कर जाधव, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर अंबादास दानवे यासह इतर नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आणि थोड्याच वेळात या शिबिराला सुरुवात होईल। इथे दृश्य आपण पाहतोय, अगदी थोड्याच वेळात या शिबिराला सुरुवात होईल। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, मुंबईत या निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, सध्याचे काय महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? दीपाली, शिवसेना ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबईमध्ये निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटातील जी महत्त्वाची नेते मंडळी आहेत ती शिवसैनिकांना आज मार्गदर्शन करणार आहेत। या निर्धार शिबिराची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे, तर सांगता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे। प्रामुख्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्धार शिबिर जे आहे ते महत्त्वाचं मानलं जात आहे। त्याचसोबत जी सध्याची राजकीय परिस्थिती आहे त्यावरती देखील आजच्या या सगळ्या निर्धार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटातील नेते मंडळी काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच देवेंद्र, खरं तर ठाकरे गटाला गळती लागलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे शिबिर अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आज ठाकरे गटाचं शिबिर होणार आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संबोधन करणार आहेत।